म्हणून काम पाहतोय गणेश खळे, थर्ड अंपायर म्हणून काम पाहतोय तोफिक बालाबाई, स्कोरर म्हणून काम पाहतोय सुमित खळे, युट्यूब लाईव्हचं जे काम पाहत आहेत युट्यूब बांधव अकिब बाय आणि त्याचे सर्व सहकारी, तसेच आपल्याला कॅमेरामॅन देखील एकदम आणि जे बघण्याचं आणि अति महत्वाचं जे काम पाहतायत काम करतायत ते क्रीडा रसिक या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. लिलाव संघ हरणेबाज वर्सेस फ्रेंड्स रायडर. पाहूया संघाचं पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन आलाय खुद्द लिलाव संघ या संघाचा कर्णधार भूषण आणि फ्रेंड्स रायडर्स रसेल स्ट्राईकला. ओ पहिला शॉट जातोय स्लिपच्या दिशेने, हात चौकार लगावलाय. पहिला चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय भूषण याचं रसेलने. आणि हा वाईड बॉलचा निर्णय मेन पंच म्हणून काम पाहतो देवानंद कुरुलकर. हॅलो. पीसीएल 5 पंढरी चॅम्पियन लीग पर्व 5वे आणि ज्या दानशूर व्यक्तीने आपल्या लीग साठी देणगी दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे: निनाद सुरेश चोगले 3000 रुपये, लखन नरेश चुनेकर सर्व सन्मान चिन्ह, स्नेहबंध 5 पंढरी द्वितीय क्रमांक चषक, सेलिब्रेशन सुपर दिनेश चौहान हरनय सर्व मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कर्ते, नितीन साठे 1000 रुपये, राकेश रघुवीर 2000, मोहक दोरकुलकर सर्व मेडल्स पुरस्कृत, रियाज रजाक अकबानी मेडिकल किट, प्रशांत कालेकर ऑनलाइन यूट्यूब, फैज मॅन ऑफ द मॅच सिरीज बॅट, देवांशी प्रशांत पावसे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चषक, प्रशांत पावसे आणि राजेश वाघे यांनी 3 दिवस पाण्याचे आपल्याला जार दिलेले आहेत. तरी गोपीचंद सांगा वाघे शिस्तबद्ध संघ पुरस्कृत, जगन्नाथ कृष्णा चुनेकर उगवता सितारा चषक पुरस्कृत. जो आपल्या 3 दिवसाच्या मॅचेस मध्ये जो उत्कृष्ट प्लेयर असेल, जो अष्टपैलू प्लेयर असेल त्याला आपल्या लीग कडून एक उगवता सितारा म्हणून चषक देऊन त्याचा सन्मान करण्यात येईल. आणि उत्कृष्ट क्रीडा रसिक म्हणून एका सर्वांसाठी मेजवानी आहे. जसं आपण ड्रीम 11 ला टीम लावतो तसं पीसीएल 11 म्हणून देखील एक टीम आहे आपल्याला लावायची आहे. आणि 3 प्रश्न आहेत, त्या 3 प्रश्नांचे जो संघ किंवा जो प्लेयर बरोबर उत्तर देईल त्याला आपल्याकडून एक चषक असणार आहे व त्याचा इकडे सन्मान देखील करण्यात येणार आहे. तरी सर्व देणगीदारांचे पीसीएल 5 पंढरी यांच्याकडून आभार. आणि नो बॉलचा इशारा या ठिकाणी आलेला आहे, रन देऊन धावून काढलेला आहे. पाहूया आणि अशा प्रकारे निश्चितच 9+1 टोटल 2 धावा संघाच्या जमा झाले. पहिला ओव्हर चालू, पहिला पॉवर प्ले ओव्हर या ठिकाणी चालू आहे तो पूर्ण करतोय भूषण खुद्द लिलाव संघ या संघाचा कर्णधार. समोर आहे तो ऋतुज चुनेकर, राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मध्ये मारा करणार. आणि आता मात्र या ठिकाणी फाईन लेग दिशेने हा लगावलेला हा चौकार, निश्चितच गॅप शॉट फाईन लेग दिशेने आणि हा चौकाराने मस्तपैकी सुरुवात केली. आणि निश्चितच हा शेवटचा बॉल या ठिकाणी पॉवर प्ले ओव्हर मधला शेवटचा बॉल, लास्ट बॉल कशा प्रकारे बीट करणार. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि निश्चितच वाईड बॉलचा जर का अशीच गोलंदाजी ठरली तर संघाला महागात ठरू शकते. भूषण उर्फ ब्रेटली आणि 4 धावा. आणि शेवटच्या बॉलवर चौकार लगावलाय आणि चौकाराने ओव्हर देखील समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स रायडर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 32 धावा.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा कुठल्या आहेत फ्रेंच रायडर्स या संघाने रसेल आणि ऋतुज चुनेकर याने खूपच चांगली फलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल. थोडस महागडं षटक या ठिकाणी टाकलंय तो म्हणजेच भूषण ब्रेटलीने, कारण एक उत्कृष्ट नावाजलेला एक गोलंदाज, पण कधी कधी होते असं भावा, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आणि अशाच प्रकारे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 32 धावा झालेले आहेत. पुढचा षटक पुढची ओव्हर या ठिकाणी घेऊन येतोय. यापुढचं षटक टाकण्यासाठी येतोय तो रनिकेत, स्वतःच्या कोर्टातील पहिलं व संघाच्या कोर्टातील दुसरं षटक पूर्ण करतोय रनिकेत. राईट आर्म डाऊन बॉक्स मधून मारा करणार रनिकेत. रनिकेत मारा करतोय रसलला. मगातपासून नॉन स्ट्राईकला असले रसल आता मात्र स्ट्राईक वर जातो आणि बघूया कशा पद्धतीत कमालीची खेळी करतो रसाल, जो मला वाटतो आंद्रे रसाल याचा फॅन आहे. आणि हा वाईट स्वरूपात एक धाव, एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली 33 धावा. पुन्हा एकदा लेग शॉटला खेळलेला चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 3 धावा तर वाचवतोय, एक धाव काय वाचू शकत नाही. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर पडली. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय रनिकेत मारा करतोय ऋतुज करता. मस्तपैकी ऋतुजने टॉप शॉट लगावली, सफल शॉट, 4 धावेची शॉट. मला वाटतं ऋतुज मगाचपासून आउट फॉर्मला होता, आता मात्र इन फॉर्मला येतो. टॅप शॉट लगावतोय, सफल शॉट, 4 धावेचे शॉट मारतोय, कणकणीत झणझणीत शॉट लगावतोय. मनोबल वाढवतात रनिकेतचं भूषण. त्याला सांगतात काहीतरी सल्ला मसलत केलं, त्याला सांगतात असे चेंडू असे फटके बसणार, तू चेंडूत बदल कर. आणि पुन्हा एकदा बॉलिंग लाईनअपवर तयार होतोय रनिकेत मारा करतोय ऋतुज करता. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे कडवतो. आता मात्र परफेक्ट लाईनचा चेंडू, काहीचा चेंडू मिस होतोय ऋतुज, आणि त्याचाच फायदा होतो ना लिलाव संघ 5 पंढरीला. पुन्हा एकदा जकडून ठेवतोय का बघूया रनिकेत, कारण की पहिला षटक महागडा षटक ठरलेला, दुसरा षटक सलग 2 चौकार आले, त्याच्यानंतर तिसरा बॉल डॉट काढला, चौथा बॉल डॉट काढला, आणि या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट बॉल. पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा करतोय ऋतुज बघूया कशा प्रकारे चेंडूला कटवतोय. पुन्हा एकदा टॅप मारले, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो खेळाडू. दोन षटकांच्या समाप्तीनंतर फ्रेंच रायडर या संघाची धावसंख्या झाली 43 धावा. लॉट्स ऑफ 0 विकेट 43. 43. पहिला वाईड, दुसरा एक चौका, डबल डॉट आणि एक. 11 रन आले यावरला 11. पहिल्या ओव्हरला 32 धावा होत्या पॉवर प्ले ओव्हर मध्ये, आणि आता या ओव्हर मध्ये 11 धावा आलेल्या आहेत. टोटल धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा फ्रेंच रायडर्स या संघाच्या झालेल्या आहेत. पाहूया संघाचं दुसरं आणि वैयक्तिक संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी घेऊन आलाय खुद्द लिलाव संघ या संघाचा कर्णधार भूषण दोरकुलकर. पाहूया समोर आहे तो ऋतुज चुनेकर आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करतोय का. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न, पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, काय होतंय काय करताय. पंचाने हात वर सांगितलेत की हा वाईड बॉल घोषित केला. वाईड बॉल निश्चित आव्हान तर संघाच्या खाली जमा झाले. पाहूया पुढचा चेंडू कशावर बीट होणार. आणि आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी बॉल स्टन होतोय ऑफ स्टनच्या दिशेने, निश्चितच बॉल बीट होतोय. काय न समजलेला बॉल ऋतुजाला बॉल होतोय, कीपर पांडुरंग याच्या हातात. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे बीट करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि जातोय चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह शॉट लगावण्याचा प्रयत्न, सुपर प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच ऋतुजच्या बॅट मधून. निश्चितच दोन्ही खेळाडू एक जबरदस्त खेळ आपल्या संघासाठी करत आहेत. कारण पाहूया पुढचा चेंडू बीट कशा प्रकारे करणार, आणि मात्र मारचा प्रयत्न जातोय पॉइंटच्या दिशेने. निश्चितच सुपर चौकार, सलग 2 चेंडू 2 चौकार लगावले आहेत.
भूषणच्या पहिल्या ओव्हर मध्ये 32 धावा केल्या होत्या आणि स्वतःची वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय. पाहूया आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, बॉल जातोय चकवून सीमारेषे पार, 4 जण करता निश्चितच या ठिकाणी जातोय चौकार. सलग 3 चेंडू आणि 3 चौकार. सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार आपण पाहिल्या. ऋतूच्या बॅट मधून सुपर चौकाराचा नजराणा या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण चौकारांची बरसात परत एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी जातोय सीमारेषे पार. 4 धाव. निर्भय याच्याकडे थोडीशी मिसफिल्ड होत आहे, बॉल जातोय सीमारेषेच्या पार, 4 धावा करता. चौकारांची बरसात नक्कीच पाहायला मिळते. 4 चेंडू सलग 4 चेंडू मध्ये 4 धावांची बरसात पाहायला मिळाली आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय भूषण दोरकुलकर. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. पाहूया शेवटचा बॉल. या ओव्हर मधला तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय आणि तितकं चांगलं या ठिकाणी प्रयत्न अडवण्याचा. 1 रन घुटणे बिटवीन द विकेट. या रनाने देखील ओव्हर समाप्त होते आणि स्कोर झालेला आहे 61 धावा. 61 61. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचं एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचं एक शॉट वन्स मोर. भूषण याने वैयक्तिक 2 ओव्हर मध्ये 50 धावा दिलेल्या आहेत आणि आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे 3 ओव्हर मध्ये 61 धावा. अजून 12 बॉल शिल्लक आहेत. बघूया या 12 बॉल मध्ये किती धावा येत आहेत. ऋतू स्ट्राईकला खेळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय. कैफ कैफ मारा करतोय. ऋतूच करता. पहिला चेंडू मस्तपैकी बीट केला, मात्र दुसरा चेंडू आता वाईट वाईट स्वरूपात 1 धाव. एका धावेने भर पडते. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करताना कैफ. पुन्हा एकदा वाईट वाईट स्वरूपात 1 धावेने भर. ब्रेटले आपल्या सर्व प्लेयर्सचं मनोबल वाढवतोय. त्यांना सांगतोय, वारंवार सांगतोय की लाईन लेन चेंज कर, जेणेकरून आपल्या संघाच्या खात्यामध्ये काहीतरी बढत होईल त्याची. आणि पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत शॉट मारतो, टॅप मारतोय. 4 रन मात्र खेचून आणण्यात यशस्वी होतोय. किती पण उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचं एक शॉट वन्स मोर. ऋतू सध्या तरी नाबाद 38 धावांवर खेळतोय. बघूया शॉट वन्स मोर. अर्धशतक पूर्ण करतोय का ऋतूज. पहिल्याच मॅचला पहिला अर्धशतक केला तो राजेश याने. 12 बॉल 38 धावा. पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न मात्र असफल प्रयत्न होतोय. बॅटचा आणि बॉलचा काहीचा कनेक्शन होत नाही, मात्र ते एक चोरटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करताना रसाल हलूच कटवलेला लेग ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 70 धावा. पुन्हा एकदा टॅप शॉट, टफल शॉट, 4 धावेची शॉट लगवतोय. शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. ऋतुज सध्या तरी नाबाद 43 धावांवर खेळतोय. बघूया अर्धशतक लावतोय का फलकावर ऋतुज आपल्या नावाचा. आता मात्र त्रिपादाचित बाद होतोय. ऋतुज मात्र स्वतःवर नाराज असणार आता. इथं आपलीच पावनी आपलाच जो. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचं एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचं एक शॉट वन्स मोर. 74 धावा. लास्ट बॉल लास्ट बॉल. झुमेगा ना
पुन्हा एकदा व्हाईट चेंडू एक रन, एका रनने भर पडते. 75 धावा. अजून तरी या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हळूच कटवला चेंडू एका धावेकरिता. नऱ्या मात्र त्या शॉट लागला नाही, त्याच्यामुळे स्वतःवर नाराज. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो, उडू देतो षटकार जाऊ दे फोर, साधूच एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करण्यासाठी आलाय तो लिलाव संघाचा खेळाडू. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू, मात्र हा व्हाईट चेंडू. व्हाईट सोबत एक धाव. पुन्हा एकदा टॅप शॉट लगवली, मात्र तेवढं चांगलं चित्रक्षण. आता मात्र एक मोठा विकेट भेटतो नरेशच्या रूपात. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय जयश. पुन्हा एकदा हळूच कटवतो 4 धावे करता रसल ऑन द फायर. एकदा हळूच टॅप शॉट लगवली, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो पांडू. 3 धावा तर नक्कीच रोखतो. एक धाव काय रोखू शकत नाही. 3 सध्या तरी 3 चेंडू शिल्लक. बघूया सॅन्टो कशा पद्धतीत चेंडूला कटवतोय. हळूच फाईन लेगच्या दिशेने केलेला चेंडू, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो निर्भय. आहा अफलातून फिल्डिंग करतो, डाय मारतोय, मात्र बॉल अडवतोय. या षटकातील अद्याप तरी शेवटचा चेंडू. बघूया कशा प्रकारे बीट करतोय. आता मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, तेवढं चांगला क्षेत्ररक्षण करतोय तो कोपऱ्यातील खेळाडू. 3 धावा तर रोखतोय, एक धाव काय रोखू शकत नाही. 85-86 धावांचं टार्गेट सेट केलंय फ्रेंड्स रायडर संघाने लिलाव संघटना यांच्या समोर. बघूया 30 बॉल 86 धावा. खूपच रोमांचकारी असा सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट, फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटी
80 धावा जिंकण्याकरता लिलाव संघ हरणैपाजी या संघाला. प्लीज स्टार्टअप मॅच या ठिकाणी होते पाहूया. तितकंच अजून एक मॅच शिल्लक आहे या दिवसामधली. ही 9वी मॅच पाहायला मिळते सगळ्यांच्या भेटीला. आणि आता मात्र या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा मेन पंच देवानंद कुरुलकर हे पंच म्हणून काम पाहतात. मेन पंच म्हणून पाहूया पुढचा चेंडू जातोय. संतोष काकडे याचा रनिकेत करता राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि पुन्हा एकदा हा वाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. पाहूया वाईट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र काहीसा बॉल बीट होतोय. बॉल होतोय यष्टी रक्षक याच्या हातामध्ये आणि निश्चित बॉल डॉट होतोय. पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करणार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजेच संतोष काकडे याचा समोर आहे तो रनिकेत. आणि आता मला जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पण थोडासा या ठिकाणी कट लागते. आणि निश्चित 1 रन या ठिकाणी दिलेला आहे. आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 9 धावा. पाहूया आणि अशा प्रकारे हा चौकार निश्चितच चौकाराची बरसात या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. पॉवर प्ले ओव्हर समाप्त झाली आणि पहिल्या पॉवर प्ले ओव्हरच्या समाप्तीनंतर लिलाव संघ या संघाची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. निलेश रघुवीर ते दगड आहे बघा काढायचं समोर समोर मोठा दगड आहे बघ तिकडे. बाळू म्हात्रे नांदिवली गावाचा सचिन म्हात्रेचा संघ सागाव रवींद्र हॅलो संते गड्या गड्या खेळालाय. दगड दगड इकडनं दगड वाटतोय. हॅलो सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. कोणत्याही इथे टाइम आउट नाही आपल्याला कारण की याच्यानंतर अजून एक मॅच आहे. त्याच्यामुळे जेवढे लवकर मॅचेस होतील तेवढं चांगलं आहे सर्वांसाठी. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करतो रसाल येतो. पहिला चेंडू आता मात्र त्रिपलाची बाद होतोय. रनिकेत स्वरूपात एक मोठा झटका बसतो लिलाव संघटना हरणैपाच्या संघाला. इथे क्रिकेट जीव की प्राण इथे क्रिकेट जीव की प्राण 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 या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. सध्या तरी 23 चेंडू 73 धावांची आवश्यकता हरणैपात संघ या संघटनेला. हरणैपात लिलाव संघ या संघटनेला तरी सध्या तरी 18 18.5ची सरासरी चालू आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 18 किंवा 19 रन्स जिंकण्यासाठी पाहिजे. त्यानुसार जर का खेळी केली तर नक्कीच आपला विजय होऊ शकतो. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पांडू याचा पण काहीसा बॉल बीट होता काहीसा न समजला. बॉल जातो यष्टीरक्षक नरेशच्या हातामध्ये. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार तो म्हणजेच रसल. आणि हा वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा. मेन पंच म्हणून जो काम पाहतोय देवानंद कुरुलकर खूपच चांगली पंचगिरी अंपायर या ठिकाणी आपले सज्ज झालेले आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी येतोय. सलग 2 चेंडू 2 वाईट चेंडू या ठिकाणी टाकतात आणि खुद्द कर्णधार फ्रेंच रायडरचा नरेश चोगले समजावण्याचा प्रयत्न करतोय एक्स्ट्रा नाही पाहिजे जो बिंदास्त बॉल टाक असं सांगण्याचा एक प्रयत्न होता. बघूया हाच प्रयत्न काही सफल ठरतोय का कारण एक्स्ट्रा रन हे महागात ठरतात संघासाठी. जर का वाईट किंवा नो बॉल या जर गेल्या तर नक्कीच एक्स्ट्रा रन्स हे संघाला महाग ठरत असतात. पाहूया पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. बॉल बीट होतोय. बॉल जातो यष्टीरक्षक
नरेश याच्या हातामध्ये निश्चितच हा बॉल बीट डॉट बॉल होतोय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि निश्चितच अजून मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे लिलाव संघ हरनेपाज या संघाला. पाहूया पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच हा देखील वाईड +4 टोटल 5. हे विक्रांत पाटील हरेश पाटील जुने डोंबिवलीचा पाटील तुषार वाकलन गावचा जीत भोईर संघाचा आहे तारणहार. राहुल पाटील शंतनू पाटील सिद्धू हा फिरकीचा जादूगार नितेश पाटील. थँक्यू डीजे थँक्यू. 21 चेंडू आणि 66 धावांचा अजून टार्गेट आहे. 21 चेंडू आणि 66 धावा. पाहूया मोठी फटकेबाजी करण्याची गरज. हो चांगला या ठिकाणी प्रयत्न चांगला होता आकाशाचा पण बॉल जातोय सीमारेषेच्या पार चकून चेंडू आणि अशा प्रकारे देखील आता जिंकण्याकरता. थँक्यू डीजे थँक्यू. जिंकण्याकरता 20 चेंडू आणि 62 धावांचा अजून टार्गेट आहे. रिकी तुला काय वाटतं कारण मॅच अजून जर का चौकार बसल्या तर नक्कीच मॅच जवळ येण्याचा एक प्रयत्न असणार आहे तो म्हणजे लिलाव संघ. हा जवळच यायला पाहिजे कारण की ही स्पर्धाच मी तुला मगाशी म्हणालो होतो की रन रेटच्या जोरावर चालते. ज्याचा रन रेट चांगला असेल तो संघ टॉप मध्ये प्रवेश करणार आहे कारण की क्वालिफिकेशनच्या रेस मध्ये रन रेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय रसल मारा करतोय भूषण याला. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय रसलचा भूषण. मगातपासून जगडून ठेवलेला भूषणला आता मात्र हात खोलायला चान्स दिला. त्या चान्सचा फायदा उचलताना भूषण आणि फाईन दिशेने हळू चेंडूला टकावतोय. 4 धावे करता 29 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर लिलाव संघटना हरणे पाहिजे. 29 धावा. ओके डीजे. प्लीज फ्रेंड्स रायडर्स कॅप्टन विनंती करतो नरेश चोगले की अजून एक मॅच आहे बाकी तर लवकरात लवकर फिल्डिंग सजून बॉलिंगचा ताबा द्यायचा. जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 57 धावा जिंकण्याकरता पाहिजे. प्रत्येक ओव्हर मध्ये 19 धावांची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरला 19 धावांची सरासरी आहे. बघूया गोलंदाज जर का मेहरबान ठरले तर नक्कीच सहजरित्या या ठिकाणी आव्हान पार करू शकतात. तर आता जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 57 धावा. पहिलाच बॉल उतार संतोषाचा आणि जातोय चौकार. सुपर चौकार नजरा या ठिकाणी पेश करताना दिसला. प्रत्येक खेळाडू मिस अंडरस्टँडिंग करतो मिस फिल्डिंग करतो त्याच्यामुळे त्याचाच फायदा होतो लिलाव संघटना हरण्याच्या संघाला कारण की पर ओव्हरला माझ्या मते तरी 5 बाउंड्री मारायचे. पांडू एकच टार्गेट आहे की मला 5 बाउंड्री मारायचे ते मी कसे पण मारणार आणि पुन्हा एकदा 2 बॉल करत 2 बाउंड्री मारतोय. लेग बाईच्या स्वरूपात 1 बाउंड्री लेग बाईच्या स्वरूपात का असेना रन तर 4 मिळणार आहे त्याच्यामुळे बॉल हा बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला पाहिजे एवढा त्याचा विचार सध्या मैदानात चालू आहे. बॅटने लागू दे बॉल लेग बाईच्या रूपात जाऊ दे. 16 बॉल 49 धावा. सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे कारण की याच्यानंतर अजून एक मॅच आहे. थांब. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय संतोष उर्फ सॅन्टोचा पुढील चेंडू पांडूसाठी. पांडू आता मात्र काय मिस अंडरस्टँडिंग करतोय. फाईन लेग दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातो यष्टी रक्षक रसाल्याच्या हातामध्ये. 15 चेंडू 49 धावा. प्रत्येक ओव्हरला तुला 5 बाउंड्री मारायचे हाच विचार घेऊन मैदानात केलाय सध्या तरी. पुन्हा एकदा फिल्डिंग केलेली तेवढं चांगलं म्हणावं लागलं असतं मात्र काय त्याचा फायदा होताना दिसत नाही. बॉल जातो सीमा लाईन बाहेर 4 रन करता 4 रनने संघाची धावसंख्या धर पडते. संघाची धावसंख्या 45 धावा 41 धावा. पुन्हा एकदा खणखणी शॉट मारा तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतो तो खुद कर्णधार नरेश. 3 धावा तर रोखतो 1 धाव काय रोखू शकत नाही. डीजे थँक्यू डीजे. जरा आवाज थोडा कमी करा डीजेचा.
10 चेंडू 13 चेंडू 44 धावा. एकदम अति तटीचा सामना. पुन्हा एकदा हलूच कटवला चेंडू, मात्र तेवढं चांगला फाईन लेगचा फिल्डरचा बॉल कलेक्ट करतो. मात्र दोन्ही फलंदाज एक शेवटी धाव घेण्यात मात्र यशस्वी होतात, सफल होतात, चपल होतात. लगेचच फिल्डिंग या ठिकाणी सजवायची आहे आणि ओव्हर देखील समाप्त झालेली आहे. आता जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 43 धावा जिंकण्याकरता पाहिजे. बघूया आतापर्यंत स्कोर झालेला आहे 43 आणि जिंकण्याकरता देखील तेवढेच रन पाहिजे, म्हणजे 43. 12 चेंडू आणि 43 धावांची अजूनही गरज आहे. बघूया ही ओव्हर देखील तितकीच महत्वाची आहे. या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा येण्याचा प्रयत्न असणार आहे. पाहूया तो म्हणजेच भूषण स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला तो पांडू आणि आता गोलंदाजसाठी सज्ज झालाय हरिदास. पाहूया एक दासांचा दास हरिदास आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. 4थं षटक या ठिकाणी सुरू होतोय. हरिदास पहिलाच बॉल आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न जातो, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न जातोय. चौकार, सुपर चौकाराचा नजराने या ठिकाणी पेश केला पहिल्याच बॉलवर. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अति तट्टीची लढत चालू आहे मैदानामध्ये. आता पुन्हा एकदा खेळतो, 2 बॉल 2 चौकार लगवतो हरिदास. त्याच्या दणदणीत खणखणीत स्वागत करतोय. रन रेट असं चालू मैदानामध्ये की ओके डीजे, ओके डीजे. डीजे जर आपण मॅचेस बघायचे त्याच्यानुसार तर डीजे वाजव. जरा डीजे बंद केलं तरी चालेल. पुन्हा एकदा 3 बॉल 3 चौकार मारतोय खणखणीत दणदणीत. हरिदासचं स्वागत मात्र सनसनीत करतोय. जसा बॉल टाकतो तेवढा ताकदीनिशी बॉल मारतोय मात्र भूषण. जर का 6 बॉल मध्ये 6 चौकार, 500 रुपये लागू. प्रमोद चोगले पण पैसे पहिले पाठवा इकडे. प्रमोद पहिले पैसे तर आता नाव घेतलं जाईल. 3 चौकार बसलेले आहेत, 250 रुपये दे. प्रमोद जरा पैसे लवकरात लवकर पोचते करायचे आहेत. 250 रुपये आता लागू झाले त्याला आणि तू 3 मारतो डबल. हे बघ पुन्हा 1 मारली बाउंड्री. प्रमोद आता 300 झाले, 200 लवकर आपल्याकडे येणार आहे, त्याच्यामुळे नोट जर जमा कर. जीपे चालत नाही भाऊ. 9 बॉल 8 बॉल 27 धावा. बॉलिंग मध्ये चेंजअप करतोय का बघूया. सॅन्टो त्याचा संघ. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र हा बॉल हुकला. सात चेंडू आणि 26 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. लिलाव संघ हरणे पाहिजे या संघाला. पाहूया 7 चेंडू आणि 26 धावा. बघूया रन कर रे भावा, मग पीसीएल ला तुझीच हवा. कारण की मगाश बघितलंस तू पारस ज्या पद्धतीत खेळला होता त्याचा संघ जो ज्या पद्धतीत खेळला त्याच पद्धतीत आता इथे लिलाव संघटना हरणेबाज यांना देखील खेळायचं आहे. पारसला माझ्या मते 20 रन पाहिजे होते 6 बॉलला. त्याने 2 रनावर मॅच नेली, म्हणजे तो किती खेळला असेल त्याचा आपण विचार करता. त्या पद्धतीत त्यांना हे खेळतात का बघूया. आणि पुन्हा एकदा डॉट. ओव्हर देखील या ठिकाणी झालेली आहे. सुरेख फिल्डिंग आपण पाहिली ऋतूच्या माध्यमातून. पाहूया आणि आता मात्र ओव्हर देखील समाप्त झाली आहे. जिंकण्याकरता 6 चेंडू 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. सामना लवकरात लवकर सुरू करायचा. फ्रेंड रायडरच्या कर्णधाराला विनंती आहे, कारण की याच्यानंतर अजून एक मॅच आहे, त्याच्यामुळे ब्रेक नाही आपल्याला कोणता. जर का गोलंदाज मेहरबान ठरला तर रन्स होऊ शकतात, कारण मागाशी देखील भूषणच्या पहिल्या ओव्हर मध्ये 32 रन्स आल्या होत्या. पाहूया काही होऊ शकतं. 6 चेंडू आणि 26 धावा. आतापर्यंत 60 रन झालेले आहेत संघाच्या. जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे, ती 6 चेंडू मध्ये पूर्ण करायची आहे. बघूया गोलंदाज या ठिकाणी खुद्द कर्णधार फ्रेंच रायडर या संघाचा नरेश चोगले आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. पाहूया. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे नरेश याचा. आणि पहिलाच जातोय चौकार.
5 चेंडू आणि 22 धावा. पाच चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय. आणि अशा प्रकारे या ठिकाणी बॉल बीट होतोय. डॉट बॉल या ठिकाणी होतोय. पंच ठेवलेले आहेत, कोणीही बाहेरून आवाज करू नये. व्हाईट बॉल आपल्याकडे पंच या ठिकाणी सक्षम आहेत आणि त्यासाठी पाहूया 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 22 धावा आणि हा चौकार. 3 चेंडू 18 धावा जिंकण्याकरता अजूनही पाहूया काही होऊ शकतं. 3 चेंडू आणि 18 धावा. वैयक्तिक 39 धावांवर भूषण खेळतोय. 39 ने 3 43 धावा वैयक्तिक सध्या तरी झालेल्या आहेत. 4 43 धावा सध्या तरी वैयक्तिक खेळतोय नाबाद. फिफ्टी साठी फक्त 7 धावांची गरज भूषणाला. आता मात्र एक मोठा झटका बसतोय भूषणाच्या रूपात लिलाव संघटना हरनेपाच्या संघाला. सध्या तरी हा सामना फ्रेंच रायडर या संघाकडे झुकलेला दिसताना. एक बॉल 14 धावा. बघूया निर्भय एक बॉल 14 शॉट लावतोय का. एक बॉल 14 धावा आणि आता मात्र फ्रेंच रायडर हा संघ विजयी झालेला आहे. तरी विजयी संघाचे अभिनंदन व हरलेल्या संघाचे आभार. यानंतर रॉकस्टार व बरी इलेव्हन. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्याने आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. बरी इलेव्हन हॅलो. ओके डीजे. आता जी मॅच झाली त्यामध्ये